प्रिय भाई बहनों, आज की रोटी की अर्धदृश्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिने फेब्रुवारी 2026 मंगळवार। सहवास ठेवा जे आम्ही पाहिले व ऐकले आहे ते आम्ही तुम्हास सांगतो, यासाठी की तुम्हालाही आमच्याबरोबर सहभागिता असावी आणि आमची सहभागिता पित्याबरोबर व त्यांचे पुत्राबरोबर येशू ख्रिस्ताबरोबर आहे। पहिली योहान पहिला अध्याय 3 वचन। वैयक्तिक प्रार्थनेचा एक अतिशय सुंदर पैलू म्हणजे देवाबरोबरचे आनंदमय सहवास, त्यांच्याशी प्रेमळ नात्यात रमणे। अनेक लोक प्रार्थनेत देवाची उपस्थितीत येतात तेव्हा त्यांची गरजेची मोठी यादी घेऊन येतात। ते त्यांच्यासमोर बसून असंख्य गोष्टी मागतात, परंतु प्रभूला सर्वप्रथम आपले प्रेम हवे आहे। तो आपल्याबरोबर आनंदमय नाते ठेवण्याची इच्छा करतो। तो आपल्याशी सहवास साधू इच्छितो। प्रार्थनेद्वारे आपण प्रभूची सेवा करण्यासाठी आपल्या प्रेमळ देवावर प्रेम करण्यासाठी बोलावले गेले आहेत। सर्वप्रथम आपल्याला देवाची इच्छा पूर्ण करायची आहे। होय, ती इच्छा म्हणजे त्यांच्याबरोबरच आपला सहवास आणि त्यांच्यासमोर केलेली आपली उपासना। अगदी आरंभी देवाने पहिला मनुष्य निर्माण केला तेव्हा त्याला अशा वातावरणात निर्माण केले जिथे तो देवाबरोबर सहवास साधू शकतो। देव स्वतः मनुष्याबरोबर सहवास इच्छित होता आणि दररोज दिवसाच्या गार वेळेस त्याला शोधायला येत असे बायबल म्हणतो। तेव्हा दिवसाच्या हार वेळेस बागेत फिरणाऱ्या परमेश्वर देवाची शब्द त्याने ऐकू आला। उत्पत्ती 3 अध्याय 8 वचन। प्रभू देव आदाम व हवा यांच्याशी सहवास साधण्यासाठी आला होता। जेव्हा एखादी व्यक्ती देवाबरोबर सहवास ठेवते तेव्हा हृदय आनंदाने भरून जाते, अवर्णनीय अंतःकरणातील समाधान निर्माण होते आणि आपल्याला शांती मिळते। होय, प्रभू आपला सहवास, आपली वैयक्तिक प्रार्थनेची वेळ आणि आपले प्रेम त्यांची उत्कट इच्छा करतो। म्हणूनच त्याने आपल्याला आपल्या प्रतिमेत व आपल्या स्वरूपाप्रमाणे निर्माण केले। आज अनेक लोक सतत धावपळीत असतात, नेहमीच व्यस्त। ते आपल्या समस्या व संघर्ष सोडवण्यात गुंतलेले असतात। दिवसभर ते असे विचार करत धावतात, मला अमुक दमुक व्यक्तीला भेटायचे आहे, मला हे कर्ज फेडायचे आहे, मला नव्या नोकरीसाठी प्रयत्न करायचे आहेत, पण ते प्रभूची चरणाशी बसून त्यांच्याबरोबर सहवास साधत नाहीत। परिणामी त्यांचा आनंद हरवतो, समस्या त्यांच्यावर वरचढ होऊ लागतात, संघर्ष त्यांना वेढून टाकतात, विविध तणाव त्यांची जीवनात प्रवेश करतात। बायबल म्हणते तर प्रथम देवाचे राज्य व त्यांचे नीतिमत्व शोधा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील। माती 6 अध्याय 33 वचन। देवाचे मुलांनो, जेव्हा तुम्ही प्रथम देवाचे राज्य व त्यांचे नीतिमत्व शोधता आणि त्यांच्याबरोबर सहवास ठेवता तेव्हा प्रभू उर्वरित सर्व गोष्टी तुम्हाला देईल आणि तुम्हाला विपुल आशीर्वाद देईल। अधिक म्हणण्यासाठी वचन। जंगलातील झाडामध्ये जसे सफरचंदाचे झाड तसे माझ्या प्रिय पुत्रामध्ये आहे, त्याच्या सावलीत मी मोठ्या आनंदाने बसले आणि त्यांचे फल माझ्या जिभेला गोड लागले। श्रेष्ठ गीत अध्याय 2 3 वचन। आजचे बायबल वचन सकाळ निर्गम 31 अध्याय 32 अध्याय 33 अध्याय। संध्याकाळ मॅथ्यू 22 अध्याय 1 से 22 वचन। धन्यवाद वचन।